नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांचा लेक्चर आहे बरोबर ना. सोशोलॉजी हा एक चांगला विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठांतरही लवकर होतं, कन्क्ल्युजन जास्त नसतात, करेक्शन जास्त नसतात आणि त्याहीपेक्षा सोपा असतो, समजण्यासारखा असतो. तर आज आपण इंग्लिश मीडियमचं पान चाललेलं आपलं 16वं आणि मराठी मीडियमचं पान चाललेलं 19वं. सो वी विल लर्न फॉरवर्ड. पुढे आपण शिकूया इकॉनॉमी. इकॉनॉमी म्हणजे काय? अर्थव्यवस्था. द इकॉनॉमिक सिस्टम गॉट ट्रान्सफॉर्म बाय इंडस्ट्रियल ग्रोथ अँड इट्स अ ट्विन्स प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन्स. तर इकॉनॉमिक ग्रोथ कसा झाला? तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या इथे औद्योगिकरण वाढलं, बरोबर आहे. आणि दुसरं काय झालं? इंडस्ट्रियल ग्रोथ झाला, म्हणजे औद्योगिकरण वाढलं, मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण झालं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय? इट्स अ ट्विन प्रोसेस अर्बनायझेशन्स. औद्योगिकरण झाल्यामुळे काय झालं? इंडस्ट्रियलायझेशन वाढल्यामुळे काय झालं? बरेचशा कारखाने निघाले, कंपन्या निघाल्या, त्याच्या आसपास शहरं नगरं वाढू लागली आणि शहरीकरण होऊ लागले. दॅट इज कॉल्ड अर्बनायझेशन्स. कास्ट बेस्ड स्किल्स, ऑक्युपेशन्स अँड सोशल रिलेशनशिप विथ अ ग्रॅज्युअली चेंजिंग ड्यू टू इम्पॅक्ट टू अ चेंजिंग इकॉनॉमी अँड रेस फॅक्टर्स. त्याशिवाय जी जाती व्यवस्था होती, जाती व्यवस्था, बरोबर ना, या वसाहतींच्या काळामध्ये भारतामधील अर्थव्यवस्थेमध्ये एक बदलती अर्थव्यवस्था, औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधली वाढ, त्यानुसार जातीनुसार त्यांची कौशल्य, व्यवसाय, याच्यावर काही सामाजिक संबंध आणि अशा प्रकारच्या काही चौकटी वाढू लागल्या, अशा प्रकारच्या काही गोष्टी वाढू लागल्या होत्या. आणि या वाढल्यामुळे काय झालं की British is a different parts India which is affected present adversely. There was a commercializations of agriculture also. Subsistence economy was replaced by the market system that thrived, profiting the support of growth, and the cash crops had this inverse effect growth had food crop. The famines in Bengal, Odisha is 1856 bear a testimony to this. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे? एक नवीन सामाजिक वर्ग उदयाला आला. प्रत्येकाला जातीनुसार प्राधान्य देण्यात आलं, प्रत्येकाला त्याच्या कौशल्यानुसार, त्याच्या शिक्षणानुसार, त्याच्या एज्युकेशननुसार, त्याच्या स्किलनुसार. पहिले काही लोकांना एवढं शिक्षण नव्हतं, परंतु त्यामुळे इंग्रजांनी काय केलं, आपल्या देशामध्ये त्यांचं स्किल काय आहे त्या स्किलनुसार त्यांना वर्क द्यायला चालू केलं, त्यांना उद्योगधंद्यामध्ये समाविष्ट करायला चालू केलं. त्याच्यामुळे काय झालं? पारंपरिक विधी निषेधांची बंधने हळूहळू, विधी निषेध जे होतं ना, ते हळूहळू इंग्रज या गोष्टीला जुमानायचेच नाही. धर्म, जात, परंपरा जुमानातच नसत. त्यामुळे काय झालं? शेवटी भारतीयांची मनं दुखवली, कारण त्यांच्या राजकारणामध्ये थोडक्यात त्यांच्या जे काही चालीरीती चाललेल्या होत्या याच्यामध्ये ढवळाढवळ होत होती. पण इंग्रजांनी मात्र कोणालाही जुमानलं नाही. समजलं? एक गोष्ट चांगली झाली, इंग्रज जर आले नसते तर या गोष्टी आपल्या इथे अजून कायम राहिल्या असत्या. तर ते आल्यामुळे या गोष्टी नष्ट झाल्या. त्या गोष्टी त्यांच्या मानल्या पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? ब्रिटिशांनी लागू केलेले नवीन नवीन महसूल पद्धती खेड्यामधून राहणारे शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. हां, पण टॅक्सेबल सिस्टीम ही सगळ्यांसाठी मात्र त्यांनी सारखीच ठेवली होती. त्यामुळे टॅक्सेबल सिस्टीम सारखी ठेवल्यामुळे त्याचा परिणाम खेड्यातील लोकांवरती झाला. ऑब्व्हियसली या काळामध्ये शेतीचं व्यापारीकरण व्हायला लागलं. शेतीचं व्यापारीकरण व्हायला लागलं म्हणजे काय? शेती उद्योगधंद्यासाठी शेतीचा वापर जास्त मोठ्या प्रमाणावर करू लागला. निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर पोचल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. म्हणजे आज थोडक्यात शेतकऱ्यांकडनं माल घेतला जायचा आणि त्याच्यानंतर तो विकला जायचा बाजारपेठांमध्ये. पण आता काय करायला लागलं? बाजारातले व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात येऊ लागले, त्याची किंमत ठरवू लागले आणि नंतर तो विकत घेऊ लागले आणि तो तसाच्या तसा घेऊन जाऊ लागले. हा मोठं नुकसानाचं काम झालं. ते फार मोठं नुकसानाचं काम होत होतं.
त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व येऊन थोडक्यात काय तर दुष्काळ, नगदी पिकांना महत्त्व आलं आणि त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला. बंगाल आणि ओडिशामध्ये 1856 साली पडलेला जो दुष्काळ होता हा याचंच एक कारण आहे. देन सेकंड पॉइंट, nationalism, transport and communication, systems of railways and roadways, the post telegraphs officers were set up through the length and breadth of the country. These were ways in which it become possible to reach people in all parts of the country and access to resource. In 1869, the Suez Canal was opened to promote a trade interest. Earlier, the Indian raw materials could not easily be transported to England. Development of the transportations and communication led to an increase in market outlets for Indian raw materials. बघा, भारतभर त्यावेळेस रेल्वे पसराचं जाळं, रेल्वे त्यावेळेस आपल्या भारतामध्ये 1856-57च्या दरम्यान आपल्या इथे निघाली होती, चालू झाली होती. 1869मध्ये सुएझ कालवा हा खुला झाला. त्यामुळे लांब वळून वळसा घालून येणारी जहाजं ही जवळून वळसा घालू लागली. समजलं? त्याच्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत लोकांना पोचणं फार शक्य झालं होतं. त्या गोष्टी शक्य झाल्या होत्या. पूर्वी भारतातला माल हा इंग्लंडला बऱ्याच कालावधीनंतर पोचायचा. तो सुएझ कालव्यामुळे काय झालं, लवकरात लवकर पोचू लागला. नफा तोटा या सगळ्या गोष्टी पटापट व्हायला लागल्या. वाहतूक आणि संपर्क याच्या साधनांची सुधारणामुळे भारतीय कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या होत्या. 6. Social legislations. It refers to law, the past of the promote social justice, the social past. Nationalist movement use the English as a common language of the communications among the educated elite played a significant role to networking, promoting a nationalism, and thereafter the nationalist movement received a momentous awakening among the Indian masses against Allen rule. Resulted call for the expulsions of British from India and fight to independence. The 19th century saw the emergence of the Indian National Congress, and Mahatma Gandhi is an key figure in the call of the independence. त्यावेळेस म्हणायला गेलं तर संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा शिक्षकांचा गट हा वाढता वापर, म्हणजे इंग्रजीचा वाढता वापर आणि सुशिक्षितांचा एक गट असा एक प्रचार फार महत्त्वाचा ठरला. आजही तसंच होत आहे. पण आता मात्र शिक्षण पद्धती जी बदलली आहे ना, याच्या मात्र असं होणार नाही. बघा, पूर्वीसारखं झालं. पहिलं तुम्हाला माहिती आहे, पूर्वी 10वी बोर्ड नव्हतं. 34 वर्षापूर्वी 10वी हे बोर्ड नव्हतं, 11वी बोर्ड होती. तेव्हा पण अशीच सिस्टीम होती, तेव्हा पण सेम सिस्टीम होती. म्हणजे आज आपल्याला इतिहासाची जाणीव पुन्हा एकदा झाली. 5वीच्या नंतर इंग्रजी विषय आला मुलांना, इंग्रजी, हिंदी 5वीच्या नंतर. तोपर्यंत प्रत्येक प्रादेशिक भाषेमध्ये त्या प्रादेशिक भाषेचं म्हणजे मातृभाषेचं शिक्षण दिलं जायचं. उदाहरणार्थ, जर तुम्ही गुजरातमध्ये असाल तर तुम्हाला 5वीपर्यंत गुजराती भाषेचं ज्ञान, सगळी पुस्तकं गुजराती भाषेत. महाराष्ट्रात असाल तर सगळी पुस्तकं मराठी भाषेत. इंग्लिश मिडियम हे फॅडच नव्हतं, कालांतराने आलं हे. आणि आज सर्रास इंग्रजीचं फॅड हे वाढतंय. आज तुम्ही बघाल ना, काही फरक नाही रे. मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांमध्ये काहीच फरक नाही. फक्त एकच आहे की मराठी मिडियमची मुलं थोडी तोडकी मोडकी इंग्लिश बोलतात आणि ती लोक थोडीशी फ्लंटली बोलतात. फरक एवढाच. मराठी मिडियमची मुलं एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतात. मला एक सांगा, आज आपल्याकडे शिकवणारे जे शिक्षक आहेत, स्नेहाताई म्हणा, मराठी मिडियमची मुलगी आहे. उन्नतीताई मराठी मिडियमची मुलगी आहे. धनश्रीताई मराठी मिडियमची मुलगी आहे. सगळे कुणी इंग्लिश मिडियमचं नाही आहे, दर्शक दादा सोडला तर. समजलं? कुणी इंग्लिश मिडियमचं नाही आहे, सगळेजण मराठी मिडियमचे विद्यार्थी. आणि हे सगळे आज बऱ्यापैकी इंग्लिश बोलतात. काय येत नाही त्यांना इंग्लिश? येतं ना. मग इंग्रजी भाषेचा अभ्यास का 5वी नंतर आलं तर काय फरक पडतो?
आज तुम्हाला माहिती आहे आपल्याच देशामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. इंग्रजीला प्राधान्य फार मोठ्या प्रमाणात दिलं जातं. इंग्लंड, अमेरिका, फ्रेंच, रशिया हे सगळे आपल्या प्रादेशिक भाषांना सर्वात प्रथम प्राधान्य देतात. तुम्ही आज फ्रान्सला गेल्यानंतर तुम्हाला फ्रेंच भाषाच ऐकायला मिळते सगळ्यांकडे. इंग्लिश ही फक्त व्यापार आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनातच वापरली जाते, अदरवाईज ना. आपल्या इथे छोटा मोठा मुलगा जरी इंग्लिश इंग्लिश बोलतो बाबा, किती टॅलेंटेड आहे, इंग्लिश येतं म्हणून टॅलेंटेड आहे, इंग्लिश येतं म्हणून टॅलेंटेड आहे. तुम्ही पण ग्रॅज्युएट झाल्यानंतर बघा, आज तुम्ही इंग्लिशमधून बोलताय, आज तुम्हाला इंग्लिश मिडियम आहे बरं ना, प्रथम आहे, दिव्या आहे, इंग्लिश मिडियममधून आहात. उद्या तुम्ही ग्रॅज्युएट झालात ना, तर तुम्हाला पण बऱ्यापैकी म्हणजे काय एक 89% तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलता येणार. चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन केलं, चांगल्या प्रकारे तुम्ही कॉलेज लेक्चर्स अटेंड केलं ना, तर सतत ते कानावर पडून तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीत बोलता येतं, अवलोकन करता येतं. तसं ब्रिटिशांनी काय केलं, स्वतःची राज्यभर, आता त्यांना मराठी वगैरे काही येत नव्हतं ना, आपल्या प्रदेशातल्या भाषा त्यांना येत होत्या का? नाही येत होत्या. मग त्यांना येत नसल्यामुळे काय झालं, त्यांनी स्वतःची भाषा, त्यांनी काय केलं, स्वतःच्या भाषेतलं शिक्षण हे आपल्या इथे लागू केलं. कारण की त्यांना व्यापार करायचा होता आणि तो व्यापार त्यांना कठीण होऊ नये याच्यासाठी इंग्रजीचा वापर केला. आणि तो आज पण आपण त्यांचेच गुलाम आहोत. आज पण आपण त्यांच्या भाषेला बरंचसं प्राधान्य देतोय. हे चुकीचं नाही का? म्हणून आता जी शिक्षण पद्धती चालू केली आहे ती खरोखर बेटर आहे, बऱ्यापैकी आहे, चांगल्यापैकी आहे. सो कम टू द पॉइंट, आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. त्यामुळे काय झालं, त्यांनी राष्ट्रवादाचा ब्रिटिशांच्या सत्तेवर इंग्रजी भाषेचा वापर केला. शिक्षितांच्या गटांमधील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रसार होता. हा प्रचार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. भारतीयांमध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनामुळे ब्रिटिशांविरुद्ध चले जाव, आपली राष्ट्रीय भाषा पण त्यांनी आखलून लावली. त्यामुळे तर ही चले जाव वगैरे या प्रकारची आंदोलनं घडली बरं ना. याचा पुकारा केला. भारतीयाच्या स्वातंत्र्य लढ्यांना गती मिळाली. 19व्या शतकामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला. 19व्या शतकामध्ये राष्ट्रीय काँग्रेस एक पक्ष स्थापन झाला. या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारणे महात्मा गांधीजींनी स्वीकारले होते आणि या गोष्टी यांनी नेत्र स्वीकारण्यापासून घडून आलेल्या होत्या. 6-7 पॉइंट सोशल रिफॉर्मर मूवमेंट. Social reformer movement. It was a educate Indians, often from the upper social strata, with a spread-headed agenda for changes on micro-social levels. The 19th century is witness to the emerge of many social and religious reforms movements. See box below. बघायला गेलं तर समाज सुधारण्याच्या ज्या चळवळी होत्या, या चळवळी ज्या बघायला गेल्या, त्या चळवळीमध्ये वरच्या थरातील सुशिक्षित वर्गांचा एक सामाजिक सुधारणाच्या घडून म्हणजे जे सुशिक्षित वर्ग होता त्याने मात्र सामाजिक सुधारणा घडून आणली होती. ते आपल्याला खालील तक्त्यामध्ये दिसेल. कोणी सामाजिक सुधारणांसाठी कोणकोणत्या समाज क्षेत्रात भाग घेतला होता ते आपण बघूया. त्याच्यानंतर काही चळवळी उभा राहिला. बहुतेक गट हे सामाजिक विकासाच्या सुधारणेसाठी होते. काही काल्यबाह्य, काही दडपणाऱ्या आणि प्रतिगामी प्रथा नष्ट करण्याचा संघर्ष त्यांचा चालू होता. अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तिगत शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होतं. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करणे यासाठी सुद्धा प्रयत्न करत होत्या. ओके, तर बघूया आपण कोणत्या प्रकारच्या त्या मुवमेंट होत्या. एक मिनिट. बघा, ब्राह्मो समाज याचे फाउंडर कोण होते? राजाराम मोहन राय. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे सगळे समाज कशासाठी निर्माण झाले माहिती काय? समाजामधील जागृतीसाठी, सोशल एक समाजामध्ये व्यवस्थित, हे सगळे सुशिक्षित होते.
हे सगळे जे आहेत ना, हे सगळे सुशिक्षित होते आणि या समाजामध्ये आपल्या ह्यांनी प्रबोधनाचं मोठं कार्य केलं, समाज घडवण्याचं सर्वात मोठं कार्य केलं. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले, हरिजन सेवक संघ, महात्मा गांधी, थिओसॉफिकल सोसायटी आणि बेझंट, ही भारतीय नव्हती, ही इंग्लंडमधली होती, परंतु भारतीयांबद्दल तिला फार आदर होता. भारतीयांच्या बऱ्याचशा चाली, रूढी, परंपरा या सुद्धा त्यांना आवडायच्या. देन सेवा सदन, बहरामजी मलबारी, धर्मसभा, राधाकांत देव, वहाबी चळवळ, सैद वलिउल्लाह, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, इरोदे व्ही रामास्वामी पेरिया, हे सगळे. ओके. 8. All these groups struggle being about a changes the local level in which they operated their work towards a reforming absolute, a representative, a registry, a religious practice. Many groups work for more education among the weaker sections. बरोबर ना, जे समाजामध्ये जो तळागाळातला समाज होता, या समाजाला शिक्षण पद्धती माहिती नव्हती, शिक्षण माहिती नव्हतं, जो समाज सुशिक्षित नव्हता, अशामध्ये जनजागृतीची कार्य या समाजांनी केली होती, या लोकांनी केली होती. Especially women and so-called lower caste organizations like Arya Samaj aimed by the restoring Vedic traditions and integrations Vedic knowledge with a modern curriculum. The modern curriculum. Then social legislations. It refers to laws passed to promote a social justice, social welfare, desirable social changes, as well as promotions of the vulnerable and weaker sections of Indian society. The increase the number of reproductive groups could enable to Indians to exert pressures upon the British government for passing laws against the prevalent social evils. It may be noted that laws by themselves cannot be transformed society, but they provided hope to those who were victims in justice, operations, explosions and abuse. Some significant legislations and include the following. See box in the page number 18. बघा, जे सामाजिक कायदे होते, त्या सामाजिक कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्याचा संबंध सामाजिक न्याय, सामाजिक कल्याण, त्याशिवाय अपेक्षित सामाजिक सुधारणा, भारतीय समाजातील दुर्बल घटक यांचं संरक्षण, समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट, संघ, या गोष्टी वाढल्या. त्यामुळे या दुष्ट प्रथांवर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यांना शक्य झाले, हे लक्षात घ्यायला हवं. केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही, मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी सुद्धा आशावाद निर्माण होतो. आता बघा, कोणकोणते कायदे काढले आणि सर्वात महत्त्वाचे बदल घडून आणले यांनी. या कायद्यांनी आपल्या समाजामध्ये सर्वात महत्त्वाचे बदल घडून आणले. एक, सती प्रतिबंधक कायदा. ओके, एक मिनिट पेज टर्न करतो म्हणजे तुम्हाला समजेल. पेज टर्न करण्यानंतर थोडंसं परत टर्न करायला लागेल. द सती प्रोहायबिशन ॲक्ट, द इंडियन स्लॅव्हरी ॲक्ट, देन द कास्ट डिसॅबिलिटीज रिमूव्ह ॲक्ट, म्हणजे जाती भेद निर्मूलन करणं. द हिंदू विडो रिमॅरेज ॲक्ट, हिंदूमधली स्त्रिया या पुनर्विवाहित म्हणजे विधवा विवाह प्रतिबंधक कायदा. द फिमेल इन्फॅन्टिसिड्स प्रिव्हेन्शन ॲक्ट, बालविवाह. समजलं? स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधात्मक कायदा. द सिव्हिल ऑफ सोशल मॅरेज ॲक्ट, स्पेशल मॅरेज ॲक्ट. द चाइल्ड मॅरेज रेसिस्टंट ॲक्ट, बालविवाह विरोधी कायदा. अशा प्रकारचे कायदे हे करण्यात आले होते. पुढचा पॉईंट बघा आपला. आज आपल्याला धडा संपवायचा आहे. पुढच्या याच्यामध्ये 1.3 मध्ये 5 पॉईंट आहेत. ते 5 पॉईंट संपले की तुमचा आज धडा संपून जाईल. ओके, सो लिसन केअरफुली. पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया, आफ्टर इंडिपेंडन्स, द गोल्स
and the program of the country have seen numerous changes. Our ancient cultures and the British period has a mixed impact on our thought patterns, behavior patterns, our goals, aspirations, needs, and so on. Alongside this have emerged new challenges as well as opportunities. We are guided by the principle and values ancient to Indian constitutions and government plans and a program for change, welfare, illusions, development of all its people. Let's examine some significant factors that have appreciated Indian after 1947. बघा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपला देश एक स्वतंत्र देश होता. ध्येय धोरणांमध्ये अनेक बदल झाले होते. त्याच्यानंतर आपली प्राचीन संस्कृती, ब्रिटिश काळ, संमिश्र परिणाम याच्यामधून वर्तमानातील विचार बदलले आपले. म्हणजे एक एक सत्ता येत झाल्या, एक एक सत्ता येत गेल्या. आपल्या बाहेरच्या देशातल्या, आपल्या बऱ्याचशा देशातली लोक आक्रमण केलं, त्याशिवाय बरीचशी लोक आपल्या इथे आली. त्यांच्या विचारांचा प्रभाव, त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव, या सगळ्या गोष्टी होत राहिल्या आणि त्यामुळे आपल्यामध्ये एक थोडंसं मॉडिफिकेशन झालं. एक आपली आधुनिकता होती, जी आपली पूर्वीची गोष्ट होती, जी आपली विचारसरणी होती, वागण्याची पद्धत होती, मॅनर्स होते, या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस व्हायला लागले. आणि हे चेंजेस होत असताना आपल्यामध्ये विचार, वागणूक, उद्दिष्टे, ध्येय, गरजा या गोष्टींची एक पठडी बनली. पठडी म्हणजे काय? एक गाठोडं तयार झाला, एक वेगळेपणा तयार झाला, बरं ना. त्याबरोबर आपल्यापुढे नवीन आव्हानं, नवीन संधी उभा राहिल्या. आपल्यापुढे जाण्यासाठी भारताच्या संविधानामध्ये काही तत्व, काही मूल्य हे मार्गदर्शक ठरले. अनुकूल बदल, लोकांचे कल्याण, सर्वांचा समावेश, विकास ही उद्दिष्ट गाठण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध सरकारी योजनांचं साह्य मिळालं. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे 1947 नंतर भारताच्या घडणीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टींचा आढावा आपण आज घेऊया. त्याच्यामध्ये होतं पहिलं कॉन्स्टिट्यूशन्स आपल्या देशाचं तयार झालं. व्हॉट इज अ कॉन्स्टिट्यूशन्स? बघा, संविधान ज्याला म्हटलं जातं, आपण मराठीमध्ये संविधान म्हणतो, बरं ना. द कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया वॉज फॉर्म बाय द कॉन्स्टिट्यूशन्स असेंब्ली विच वॉज फाउंडेड बाय 6 डिसेंबर 1946. 1946 साली एक मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपलं संविधान तयार करण्यात आलं. 6 डिसेंबर 1946 रोजी ते लिहायला घेतलं. द हेड ऑफ ड्युरिंग द कमिटी कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर B.R. आंबेडकर या समितीचे सगळ्यात अध्यक्ष वस्तनी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इट इज अ डॉक्युमेंट बेस्ड ऑन द स्ट्रेंथ द सेव्हरल कॉन्स्टिट्यूशन्स अँड रिकग्नाइज डिव्हर्सिटी इंडियन सोसायटी. त्यांनी काय केलं होतं म्हणजे, हे जे संविधान तयार केलं होतं ना, या संविधान तयार करण्याच्या मागे त्यांच्या विविध देशांच्या संविधानाचा सुद्धा मुद्दा त्यांनी हातात धरलेला. की त्यांनी पाहिलं की या देशाचं संविधान कसं आहे, या देशाचं संविधान कसं आहे, त्या देशाचं संविधान कसं, जनरल आयडिया आल्यानंतर मग त्यांनी ती परिस्थिती चालवली. आजही आपले लॉज, सर्कमस्टन्स, रेग्युलेशन्स, लॉज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आज या कॉन्स्टिट्यूशननुसारच तयार आहेत. त्यात एखादा लॉ इन्क्लूड करायला बरेचशा परमिशन्स घ्यायला लागतात. जे न्यू लॉज तयार होतात त्याच्यासाठी परमिशन मात्र घ्यायला लागतात, बरं ना. संमिश्र परिणाम आपल्या वर्तमानातील विचार, वागणूक, उद्दिष्ट, ध्येय, गरजा या सगळ्या गोष्टी संविधानाच्या तत्वावरील विचार मंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला आणि त्याच्यानुसार भारतीय संविधानाचे स्वरूप एका समावेश दस्तावेजाचे आहे. भारतातील वैविध्यतेचा आदर केलेला आहे. भारताच्या संविधानाचा उदारता म्हणजे त्याच्यामध्ये बघा, कॉन्स्टिट्यूशन्समध्ये सुद्धा इज अ डिव्हर्सिटी ऑफ इंडियन सोसायटीज. भारतीय समाजामध्ये जी विविधता आहे त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केला. त्याच्यानुसार संविधान तयार करण्यात आलेलं आहे. बघा, इंडियन कॉन्टेक्स्ट मीन्स रिस्पेक्ट पीपल, लोकांचा आदर केलेला आहे. रिलिजियस, धर्माचा आदर केलेला आहे. न्यूमेरस अमेंडमेंट्स टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स टू रिसेंट द चेंज इट्स हॅड बीन ऑब्लिगेशन्स आर्टिकल्स 37 1947 साठी 1947ला बघा 370 या कलमानुसार त्याच्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा, काही कायद्यांमध्ये बदल करण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आला होता. इन ऑगस्ट 2019 विच गिव्ह अ स्पेशल स्टेटस जम्मू अँड काश्मीर. बघा, 2019ला जम्मू आणि काश्मीरसाठी एक आता नवीन कायदा तयार झाला. माहिती आहे तुम्हाला? पहिलं आपल्या इथे कायदा काय होता, जम्मू आणि हे काश्मीर याच्यामध्ये कुणीही तुम्ही आता इथे भारतामध्ये या साईडला राहताना म्हणजे जम्मू काश्मीरमधल्या लोकांशिवाय
तिथे आता कुणीही जमिनी घेऊ शकतं, कुणीही तिथे जाऊन राहू शकतं, कुणीही जाऊन घर बांधू शकतं. राहण्याची परमिशन होती, पण तिथे स्थायिक तिथलं नागरिकत्व करण्याची हे नव्हती. तिथली तुम्हाला सिटिझनशिप मिळत नव्हती. जम्मू काश्मीर हे आपलंच राज्य आहे, पण तिथलं नागरिकत्व मिळत नव्हतं आपल्याला. तिथे तुम्ही जमीन घेऊ शकत नव्हता, तिथे तुम्ही घर घेऊ शकत नव्हता. आता मात्र तसं नाही. 2019ला हा कायदा बदलला. समजलं? हा कायदा बदलला. देन लिगलायझेशन्स म्हणजे कायदे. Concern and the problems of people administration to get recognized through academic research, scientific studies, media, advocacy, a groups of interest group laws and made by Indian Parliament. Several laws related to civil and criminal matters have been enacted, which may be amended to repealed from time to time. Some social regulations that will be interest as are given in the box on page 19. बघा, शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसार माध्यमे, आंदोलक गट, विशिष्ट विषय घेऊन काही संबंधामध्ये प्रत्यक्ष काम करणारे गट अशा माध्यमातून काही माहिती किंवा चिंतेचे विविध विषय लोकांच्या समस्या अधोरेखित केल्या जातात. त्या संबंधातील आवश्यक कायदे संसदेमध्ये पारित केलेले आहेत. नागरी आणि गुन्हेगारी बाबीच्या नियंत्रणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. कालानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी कायद्यांमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. कालबाह्य कायद्यामुळे सुधारणा केलेल्या आहेत, रद्दसुद्धा केलेल्या आहेत. आपल्या दृष्टीने महत्त्वाचे काही सामाजिक कायदेसुद्धा या चौकटीमध्ये दिलेले आहेत. बघा, एक जबाबदारी स्वतःच्या अखत्यारीत घेतली होती 1991 मध्ये. जागतिकीकरणाची आणि अनुषंगाने काही बदलाची एक जबाबदारी आपण स्वीकारली होती. देन त्यामध्ये काही कायदे बघा तयार करण्यात आलेले आहेत, काही कायदे रद्द करण्यात आलेले आहेत. आपल्याला त्या तक्त्यामध्ये दिसतात बघा खाली, बघा ना, काही कायदे रद्द केलेले आहेत, काही सामाजिक कायदे या चौकटीमध्ये दिलेले आहेत बघा, बरोबर ना. आता याच्यापैकी नंतर तिसरा पॉईंट तुमचा इकॉनॉमी, तो वाचून काढा नंतर. इकॉनॉमी, द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ द इंडियन अंटिल रिसेंटली वॉज अ गायडेड प्लान डेव्हलपमेंट थ्रू द 5 years प्लान. आता भारत काय म्हणते, काय कंटिन्यू एकाच प्लानवरती आधारित राहत नाही ना. पंचवार्षिक योजना म्हणजे 5-5 वर्षाचे काही प्लान्स असतात. त्या प्लान्सनुसार भारत चालत असतं आणि ते प्लान्स अवलोकित करतात येतात, म्हणजे राबवण्यात येतात, बरोबर ना. Whereas each plan period has a two objective is necessary to appreciate the link between polite and the economy, as they are two sides of the same coin. The dispensations to government influence the philosophy that derives economic decisions, while we were derived by the socialist principles of many decades. The government took upon itself the responsibility of education and healthcare of the particular. It was in 1991 that decisive changes led to a onset, and some might say a onslaught the obligations. Indeed, globalization has its shares to positives, but there is a circumstance to since 2014 changes such as a demonstration single taxation policy under GST. बघा, आज भारताची अर्थव्यवस्था ना ती प्रबळ आहे. कोरोनामुळे आता थोडीशी ढासळली आहे म्हणा. 1951 ते 1970 या कालावधीमध्ये काही पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 नाण्याच्या बाजू असतात. त्या कशा त्या समजावून घेऊया आपण. ज्या काळामध्ये आपला समाजवादी विचारणाचा पगडा होता, त्या काळात सरकारने शिक्षण आणि आरोग्य याबाबत सर्वात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली होती, बरोबर ना. सर्वात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली होती. काही अनुषंगाने बघायला गेलं तर काही बदलांची सुरुवात झाली. जागतिकीकरणाचे काही सकारात्मक पैलू निश्चित होते, काही नकारात्मक होते. काही सकारात्मक गोष्टी होत्या, काही नकारात्मक गोष्टी होत्या. त्यानंतर 2014 सालापासून चलनबंदी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं चलन वापरात आलं. वस्तू सेवा कर GST ह्याच्यावरती कर बसून सामान कर प्रणाली, जनकल्याण योजना, सीमाहरित व्यापार, GST वगैरे कशाला चालू केलं, जास्तीत जास्त फंड निर्माण व्हावा यासाठी करण्यात आलं, बरं ना. यासारख्या उद्योजकांना प्रोत्साहन गोष्टी अर्थव्यवस्थेचे नियोजन या कळीच्या ठरल्या होत्या.
Then education. There has been a significant expansion number of Anganwadi schools, universities, demand universities, and autonomous institutions, IIT, IMS, IMS, IIDs, Indian Institute of Information Technology, NIDs, National Institute of Technology. Vocational program, open learning, online education, self-learning opportunities, and so on. Enrollment numbers have been swelling and spinning beyond the central in the several classes. And there are the waves of certain course of flourishes from time to time. The number of teachers has also raised in the challenges of education have not diminished. The draft new education policy has been formulated in 2019, which aims to transport education across all levels. बघा, हाच एक पॅरेग्राफ आहे ना, हा याच्यात महत्त्वाचा आहे. तोच फक्त एवढं त्यांना सांगतो, बाकीचा पुढचा आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला. शिक्षणामध्ये अंगणवाडी, शाळा, महाविद्यापीठे, मानद विद्यापीठे, स्वायत्त संस्था, IIT, IIM, बरोबर, या ज्या संस्था आहेत ना, मुक्त शिक्षण संस्था, याचा विचार करता सर्व स्तरांवरती शिक्षण संस्थेमध्ये वाढ होत गेली. आज आपला भारत हा वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या लोकांचा आहे, तुमच्यासारखे बरेचसे सुशिक्षित निर्माण होत आहेत, बरोबर ना. वेगवेगळ्या शाखांमधून निर्माण होतात, वेगवेगळ्या सेक्टरमधून, वेगवेगळ्या ब्रांचेसमधून निर्माण होत आहेत. वेळोवेळी काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्याची लाट आल्याचं दिसतंय. शिक्षकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. असं असून सुद्धा आज शिक्षकांच्या संदर्भामध्ये बघायला गेलं तर आज बरीचशी आव्हानं आहेत आपल्यासमोर. बरीचशी काय आहेत, आव्हानं आहेत. त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या प्रमाणावर वाढलेली आहे. वेळोवेळी काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची लाट आली आहे. काही समस्या संपलेल्या दिसत नाही आहेत. नुकतेच 2019 शिक्षण पद्धतीमध्ये सर्व स्तरावर परिवर्तन घडून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात मसुदा तयार करण्यात गेला आहे, बरं ना. हा आपला पहिला पॅराग्राफ संपला. तर थोडक्यात मी दुसरा पॅराग्राफ तुम्हाला समजवतो. आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि याच्यामध्ये कायदे मंडळ, न्यायव्यवस्था हे 3 प्रमुख आधार आहेत. कार्यकारी मंडळ असे 3 प्रमुख आधार आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार आपल्या इथे पूर्वी जे राजे रजवाडे होते, नवाब होते, अधिकारांना मान्यता नाही आहेत. कायद्याच्या दृष्टीने या सर्व नागरिकांचा दरवाजा समान आहे. भारताने मुक्त आणि न्याय निवडणुकीचे तंत्र स्वीकारले. 18 वर्षावरील प्रत्येक भारतीयाला नागरिकांना मतदानाचा हक्क दिलेला आहे. आपल्या भारताने काय दिलेला आहे, हक्क दिलेला आहे. आता बघा, पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा मतदान करू शकता, बरोबर आहे. एक आज बघायला गेलं तर अपक्ष राहून व्यक्तिगत आज आपल्याला स्वतः व्यक्तिगतरित्या निवडणूक लढवता येते. तुम्हाला वाटलं तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्हाला कायद्याचं चांगलं ज्ञान आहे, तुम्हाला राजकारणाचं चांगलं ज्ञान आहे, तुम्ही उभे राहू शकता, निवडून येऊ शकता, बरं ना. राजकीय हेतू स्वतंत्र असतात. आपापले मतभेद किंवा भिन्न दृष्टिकोन असू शकतात. उदाहरणार्थ उजवी, डावी, मध्यम, विरोधी पक्षांची सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवणे ही जबाबदारी असते. सहमती ही लोकशाहीची व्यवस्थेची महत्त्वाची मूल्य आहे. समजलं. आणि आता शेवटचा पॉइंट आहे तुमचा, राजकीय संस्था. शेवटचा पॉइंट आहे राजकीय संस्था. दॅट इज कॉल्ड अ पोलायटी. हा सुद्धा मग एक छोटासा पॉईंट तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. वायफळ मुद्दा आहे थोडक्यात, थोडासा, एवढं काही खास नाही आहे. Polity, it's a post-independent India, taken a system governance-based principle democracy. India is the most population democracy in the world. आपल्याला माहिती आहे भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कशाच्या दृष्टिकोनातून, आज लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून, बरोबर ना. आज लोकशाही राष्ट्र आहे आपलं. आणि त्याशिवाय इंडिया इज द मोस्ट पॉप्युलेटेड डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. द 3 arms of the government are executives, assembly, legislations, as well as the judiciary. We have a principles of the democratic. Declarations where the power percolates down to grassroots level. The Indian political system longer recognizes the former status, prince, nawab, raja, rani, all citizens equal size law. Modern India embodies the principles of the participate free equal elections, voting rights as a given citizens of India on the attainment of the age 18. India also has a multi-party system and the parties national states are recognized. Regional character individuals also have the right of the contest in the
elections. We also have a federal system governance, a central state union territory. The goals, policies, agendas which government is guided to their own principles. Ideologies. There is a difference, multiple views. For example, left, right, and center. The role oppositions of the responsibilities keeping a check in the government power. Consistency is an important value of democratic society. It is a hope to introductions of Indian society has given bird's eye view our vast cultures, force, and that have impacted the same will be perhaps equipped as a understand Indian social institutions to study social changes of India and maximize the bodies, the hurdles that faces the respect of progress and development. At the same time, we can view some important challenges that lie ahead of the futures. बघा, आज बघायला गेलं तर राजकीय यंत्रणा आहे ना आपली, ही थोडक्यात अजूनही राजकीय यंत्रणा आजही आपल्या इथे हे अजूनही हे झालं नाही. आज कोणी ज्याला नॉलेज नाही तो पण उठतो, राजकारणात भाग घेतो. सगळ्यात महत्त्वाचं सेक्टर आहे इथे. कितवी शिकलेला लागत नाही. तुम्ही एज्युकेटेड आहात नाही आहात हे बघितलं जात नाही. आजच्या आपल्या राजकारणामध्ये जवळजवळ एक 25% नेते असे आहेत की जे खरोखर शिकलेले नाही आहेत, 10वीत झालेले आहेत. एकच सेक्टर असं राहिलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. देशाचा कारभार पाहण्यासाठी पहिले राजसंस्था होती, राजा राणी आणि त्यांच्यानंतर त्यांची मुलं, अशा प्रकारची पद्धती होती. परंतु आता मात्र आपलं लोकशाही राज्य आहे. आज तुमच्या लोकॅलिटीनुसार, आपली वाढत्या लोकसंख्येनुसार लोकांनी चालवलेलं राज्य असं आपण म्हणू त्याला. 18 वर्ष वय झालं की तुम्हाला मतदान देण्याचा अधिकार असतो, तुम्हाला स्वतःला नेता बनण्याचा अधिकार असतो. एखाद्या पक्षाच्या वतीने तुम्हाला निवडणुकीला उभं राहता नाही आलं तर तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहू शकता, निवडणूक लढवू शकता. पण त्याच्यासाठी गव्हर्नमेंट अधिकारी नसायला पाहिजे किंवा गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही काम करणारे नसायला पाहिजे. आज तुम्ही समाजकारण, अर्थकारण, राजकारण चालवू शकता, स्वतःच्या हिमतीवर चालू शकता. समजलं? अशा प्रकारे आपल्या भारतीय समाजाची व्यवस्था आहे. आज आपण याची पाळेमुळे खणून आज सगळ्या या धड्यामध्ये आज आपण बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला. आज आपण इथेच थांबूया. तुमचा हा धडा संपलेला आहे आणि याच्यातला एक प्रश्न मी तुम्हाला पाठांतरासाठी देतो. तो पाठांतर करा. मी तुम्हाला प्रश्न सांगतो, 2 मिनटं थांबा. पहिला धडा आपला संपलेला आहे. पहिल्या धड्यातला 5वा प्रश्नामधला ब, 5व्या प्रश्नातला ब प्रश्न तुम्हाला पाठ करायचा आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ अ रिझन. खालील विधान चूक की बरोबर आहे हे सहकारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे कॉलोनियल रूल. कॉलोनियल रूल हॅज सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी. वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. 2. बुद्धिझम स्प्रेड सेव्हरल पार्ट्स ऑफ इंडिया इन बियॉन्ड. बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरला गेला. हे दोन्ही प्रश्न मला तुमचे सोमवारी संध्याकाळी आले पाहिजे. उद्या तुमचा रविवार आहे, उद्या तुमचा ग्रामरचा लेक्चर आहे. उद्या संध्याकाळी किंवा सोमवारी संध्याकाळपर्यंत मला आले पाहिजे. पण उद्या संध्याकाळ पाठवलं तर बेटर होईल, कारण सोमवारी तुम्हाला रक्षाबंधन आहे. त्यामुळे तुमचे घरामध्ये पाहुण्या रवळे किंवा गोडधोड, त्यामुळे त्या गोष्टीकडे, अभ्यासाकडे लक्ष लागणार नाही तुमचं. त्यामुळे शक्यतो उद्याच्या उद्या मला पाठवण्याचा प्रयत्न करा. पाठांतर करा, न बघता लिहा, प्रामाणिकपणे लिहा. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, तुम्ही जर बघून लिहित असाल तर ते तुमचा फायद्याचं ते नाही आहे. घरचे अभ्यास करायला सांगतात किंवा मी सांगतोय पाठांतराला म्हणून करत असाल तर ते तुमच्या फायद्याचं नाही आहे. तुम्ही न बघता लिहित असाल तर ते माझ्यासाठी पण चांगलं आहे, समाधानकारक आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा फार समाधानकारक आहे. त्यामुळे न बघता लिहायचं आहे, पाठांतर करायचं आहे, लिहायचं आहे, मला ग्रुपवर पाठवायचं. ओके, आज आपण इथे थांबूया. कदाचित सोमवारी तुमचा लेक्चर होणार नाही बिकॉज ऑफ रक्षाबंधन. डायरेक्ट तुम्हाला मंगळवारी लेक्चर येईल. धन्यवाद.